नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, अष्टविनायक ही महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईंच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात 1-2 मंदिरे हमखास पाहावयास मिळतात. त्या मंदिरातून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्त्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक, म्हणूनच या मंदिराचा संच म्हणजे अष्टविनायक. महाराष्ट्रातील अष्टविनायकाची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहर्ता व रक्षणकर्ता आहे, अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकाची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकी सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. अष्टविनायकापैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. मित्रांनो, जवळच करा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे, तर बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणापासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मित्र हो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थेऊर या अष्टविनायकाबद्दल माहिती पाहूया. धन्यवाद.